नमस्कार प्रेक्षकांनो. तारीणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त आणि धमाकेदार लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. आपण सर्व प्रेक्षक वर्ग ज्या गोष्टीची अत्यंत काळजीने वाट बघत होतो की खरंच या तारीणी पोलीस बनलेली आहे फक्त आणि फक्त तिच्या आईच्या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी, म्हणजे वसुंधराच्या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी. ती तारीणी सतत लहानपणापासून एकच प्रतीक्षा करत होती की खरंच आपल्या आईचा खून कुणी केलेला आहे आणि तिचा नेमका गुन्हेगार आहे तरी कोण. पण त्याच तारीणी समोर आता ज्या वातावरणात ती लहानपणापासून वावरत होती त्याच वातावरणातली तिच्या आजूबाजूच्या तिच्या जवळच्या लोकांपैकी एक व्यक्ती अशी होती की जी तिच्या आईच्या खुनामध्ये इन्व्हॉल्व होती. खरंच प्रेक्षकांनो, ती म्हणजे रेखा बेलसरे. हो, लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्या लेटेस्ट प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की या सर्व काळ्या कारनामाच्या मागे, म्हणजेच वसूच्या खुनाच्या मागे रेखा बेलसरे आहे असा संशय जेजेच्या हाती पुराव्यास सगत लागलेला आहे. आणि हा संशय ऐकून मात्र इकडे तारिणीच्या बाबाच्या तिच्या वडिलाची झोपच उडालेली आहे. तर तारिणी मात्र आश्चर्यचकित झालेली आहे की ज्या खून करणाऱ्या व्यक्तीला ती सतत बाहेर गुलाबमध्ये शोधत होती, तो गुलाब नाही तर तिच्या जवळची व्यक्ती तिची आई आहे, तिची सावत्र आई आहे. तेव्हा मात्र तिला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसलेला आहे. पण जेजेला असा संशय का आला, हा लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे. खरंच आता युवराजने तोंड उघडलेलं आहे का, युवराजने नेमका काय हा प्रकार आहे आणि सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र जेव्हा आता जे खूप विचार करते की युवराजने तर थोडं ना थोडं जेजेला त्याला जेवढं माहिती असते तेव्हा चाबुकाच्या आता बोल्यावरती युवराज पोपट्यासारखं बोलत खांडेकरांच्या घरीच गुलाबचा बॉस आहे एवढं तिने सांगितलेलं असतं. पण आता एवढ्याशा पुराव्यावरती मात्र खांडेकरांच्या घरी रेड मारणं हे जेजेच्या मनाला सूट होत नाही. म्हणून आता जेजे पुन्हा तिच्या सर्व्हिसचं जे काही तिला एक्सपिरियन्स असतो त्या एक्सपिरियन्सचा वापर करत आता सरळ वसुंधराचा खून कोणं केला, नेमका वसुताईचा खून कोणी केला या शोधात ती लागते. म्हणून आता लगेच मागचे पूर्ण जे काही गुन्हेगार या सर्वांमध्ये असतात त्यांची पुन्हा पडताळणी करते आणि पुन्हा शोध घेण्यासाठी चालू होते. तेव्हा मात्र आता पुन्हा जी त्या गुलाबच्या अड्ड्यावरती लगेच आता रेड टाकते आणि मात्र जुने काही पुरावे असतील, जुना इतिहास असते तो पूर्ण पडताळते ती. आणि जे समोर आता या पडताळणीत खूप मोठं रहस्य, खूप मोठी शंका तिच्या मनात आलेली असते पुरावे बघून की हे सर्व काही केलेलं आहे ते म्हणजे वसुताईच्या खुनाच्या मागे कुठं ना कुठं रेखा बेलसरेचा हात आहे असा तिच्या हाती पुरावा लागलेला असतो. आणि हा पुरावा घेत ती सरळ आता तारिणीला तिची नेक्स्ट मुवमेंट काय आहे कळू देत नाही. तेव्हा आता हा छोटासा पुरावा घेत आता खरंच रेखा बेलसरे काही काळापूर्वी, खूप वर्षांपूर्वी, जेव्हा तारिणीचा जन्मसुद्धा झालेला नव्हता तेव्हा या गुलाबशी आणि रेखा बेलसरेचं काही ना काहीतरी कनेक्शन होतं हे जेजेच्या हाती लागलेलं असतं. तेव्हा आता जे लगेच बेलसरेच्या घरी जाते आणि आता बेलसरेच्या घरी गेल्यानंतर तारिणीच्या वडिलाला विचारते की रेखा बेलसरे कुठं आहे. तेव्हा आता तारिणीचे वडील बोलतात की काय झालं मॅडम, अहो काय झालं मला निदान कळेल तरी का, मी रेखा बेलसरेचा नवरा आहे. तेव्हा आता लगेच ती बोलते की अरे वा, तुम्ही आहात का, चेहऱ्यावरून तर मोठी भोळी भावडी तुमची फॅमिली दिसते, पण मोठं क्रिमिनल या फॅमिलीने घरामध्ये लपून ठेवलेला आहे, तो कुठं आहे सांगू शकाल का तुम्ही. त्यावर आता इकडे लगेच तारिणीचे वडील बोलतात की नाही, काय झालं सांगाल का, ते खांडेकरांच्या घरी गेलेलं आहे त्यांच्या लेकीला भेटण्यासाठी. तेव्हा म्हणजे युवराज खांडेकर. तेव्हा आता युवराज खांडेकर हा रेखा खांडेकरचा जवई आहे असे तारिणीचे वडील आता जेजेला सांगतात. तेव्हा आता जेजे बोलते की अरे वा, सासूबाईचं आणि जावयाचं काही वेगळंच चालू आहे, दोघांचे कनेक्शन हे गुलाबशी दिसत आहे, काही वेगळीच मिस्ट्री आहे या फॅमिलीची असं बोलत ती आता सरळ जाते. ती म्हणजे आता कौशिकीच्या घरी, म्हणजेच खांडेकरांच्या घरी गेल्यानंतर आता ती लगेच कौशिकी आता जेजेच्या समोर येते आणि पुन्हा तुमची हिंमत कशी झाली आमच्या घरी येण्यासाठी,
तेव्हा आता इकडे लगेच जे जे पुन्हा तिच्या अंदाजमध्ये बोलते की मी इथं खांडेकरांना त्रास देण्यासाठी आलेली नाही आहे, पण मात्र ही काही एक व्यक्ती आहे जिच्या खुनाच्या आरोपात संशयित म्हणून मी रेखा बेलसरेला गिरफ्तार करण्यासाठी आलेले आहे, तिच्या हातात बेड्या घालण्यासाठी आलेले आहे. तेव्हा रेखा समोर येते आणि बोलते की वाटेल ते काय बोलता, मी कोणाच्या खुनाशी कनेक्ट आहे, तुम्ही मला सांगू शकाल का? तेव्हा आता लगेच वसुताईचा फोटो काढते आणि हिच्या खुनाच्या मात्र शोधात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहो असं ती सांगते. तेव्हा आता आईचा फोटो बघता क्षणी तारिणीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि एक मात्र जिने सावत्र आई असून सुद्धा तिच्यावरती जीवापाड प्रेम केलेलं असतं अशाच त्या रेखा बेलसरेने तिच्या आईचा खून केलेला आहे अशी शंका इकडे जेजेला आलेली असते. तर आता लगेच कुणाचंही काही ऐकत नाही आणि कौशिकीच्या तोंडावर आता रेखा बेलसरेचा वॉरंट, गिरफ्तारीचा वॉरंट आता फेकत ती रेखाला सरळ घेऊन येते, ते म्हणजे आता पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा आता इकडे केदारला लगेच केदार रेखा म्हणजे तारिणीला बोलते की खरंच तारिणी, रेखा बेलसरेला जे जे मॅडमनी अटक केलेली आहे, खरंच त्यांच्याकडे असा काय ठोक पुरावा असणार आहे की ज्याच्या माध्यमातून इकडे मात्र थेट तुझ्या आईला उचलून नेलेलं आहे, तुला काय वाटते? तेव्हा आता तारिणी बोलते की मला काही कळतच नाही आहे, खरंच या ड्रग्सच्या बाबतीत खांडेकरांच्या घरी कोणी गुन्हेगार आहे असं आपल्याला गुलाबने सांगितलं आणि आज चक्क आईलाच उचलून नेलेलं आहे जे जे मॅडमनं. मी त्यांच्याकडे गेली होती, त्यांना मला नेक्स्ट मुमेंटसुद्धा सांगितलं नाही आहे, जे जे मॅडमचं काय चाललं ना केदार मला काहीच कळालेलं नाही आहे. तेव्हा आता मात्र इकडे लगेच आता हे जे जे मॅडम लेडीज सिंगम आता घेऊन सरळ रेखा बेलसरेला आता लगेच जेलमध्ये घेऊन जाते. तर इकडे मात्र आता नवरासुद्धा जेलमध्ये आहे आणि आपली आई जी सहानुभूती देण्यासाठी आपल्याला इथं आली होती, आता आईसुद्धा जेलमध्ये आहे म्हटल्यावर आता पुन्हा निशीची हालत खूप बेकार झालेली असते. आता तिला सावरण्यात सर्व कुटुंब आता बाजूला असते. तेव्हा मात्र आता लगेच जाता जाता जे जे मॅडमनी कौशिकीला असं सांगितलेलं असतं की ड्रग्स प्रकरणात तुमच्या घरामध्येच कोणीतरी बॉस आहे असा छोटासा पुरावा स्टेटमेंट माझ्या समोर आहे, पण जेव्हा मला ठोक पुरावा येणार ना तेव्हा तुमच्या या सर्व फॅमिलीमधून एक मेंबर गुलाबचा बॉस असणार आहे, त्याला मी लवकरच बेड्यात ठोकणार आहे आणि जो कोणी आहे ना त्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि सावधान तरी झाले ना तरी मला हरकत नाही अशी धमकी कौशिकीला दिलेली असते. तेव्हा कौशिकी या धमकीने खूप विचारात पडलेली असते. तर इकडे आता रेखा बेलसरेच्या ती जास्तच बोलायला लागते म्हणून आता इकडे जे जे मॅडम जबरदस्त कानाखाली मारते आणि खरंच काय खरं आहे ना ते सांगून टाक, मी असंच तुला संशयित म्हणून घेऊन नाही आले, गुलाबशी तुझं काही ना काही कनेक्शन होतं हे मला या फोटोद्वारे जुन्या प्रकरणातून समजलेलं आहे आणि एक असं काही न्यूज होती ज्यामध्ये तुझं नाव आलेलं होतं. आता मात्र खरं काय आहे ना रेखा बेलसरे, काय घडलं होतं खूप जुन्या काळात तेव्हा मला सविस्तर सांग. तेव्हा रेखा बोलते की मी काहीही केलेलं नाही आहे, पहिले माझ्या जावयाला आणि मला आता अटकवण्याचा हा कोणाचा तरी मोठा डाव आहे. तेव्हा जे जे मॅडम म्हणते हा डाव नाही आहे रेखा बेलसरे, सॉरी, काय आहे ते तू सविस्तर मला सांग. तेव्हा मात्र इकडे आता लगेच रेखा बोलते की माझं काहीही यशाशी घेणं देणं नाही आहे. तेव्हा आता जे जे मॅडम तिच्या अंदाजमध्ये चांगले रेखा बेलसरेला फटके घालत आता तिच्या तोंडून पोपटासारखं बोलते की हो, गुलाबला मी ओळखत होते, गुलाबशी, आणि मात्र जेव्हा मला इकडे तारिणीच्या वडिलाशी लग्न करायचं होतं तेव्हा ही पोलीस ऑफिसर माझ्या मधात येत होती म्हणून मी गुलाबला सुपारी दिली होती, पण त्यानंतर हिला कोणी मारलं हे मला माहिती नव्हतं खरंच जे जे मॅडम. तेव्हा मात्र आता लगेच एवढं स्टेटमेंट ऐकल्यावरती सरळ आता इकडे रेखा बेलसरेला सुद्धा जावई ज्या याच्या जेलमध्ये असतो त्याच्यातच टाकल्या जातं. अशा प्रकारे आता इकडे युवराजने सुद्धा खूप मोठं स्टेटमेंट देत आता इकडे खांडेकरांच्या घरी कोणता व्यक्ती आहे तो लपलेला आहे जो ड्रग्सचं काम करतो याचा शोधसुद्धा आता जे जे मॅडम लवकरच लावणार आहे. आणि आता जे जे मॅडमच्या नजरेमध्ये संशयित म्हणून ही पद्मिनी आलेला असतो, जो की युवराजने स्टेटमेंट दिलेलं असतं. त्यानुसार पद्मिनी खांडेकरच ही आता गुलाबची बॉस असल्याची शंका इकडे मात्र आता जे जेला आलेली असते आणि या दोन्हीही या शंकेच्या पालवीतून खरंच खूप मोठा गुन्हेगार आता समोर येणार आहे आणि हा
गुन्हेगार आपल्यासाठी लवकरच भेटणं खूपच रंजक असणार आहे प्रेक्षकांनो. म्हणून आता या लेटेस्ट प्रोमोने खूप मोठा धमाका करत आता तारिणीच्या आईचा वसुंधराचा गुन्हेगारापर्यंत आता जे पोचलेली आहे. तर असेच तारिणी मालिकेचे अपडेट बघण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.